1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नवरात्र विशेष उपवास चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: सुक्या लाल मिरच्या, आल्याचा ठेचा, 1 ते 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, 2 ते 3 चमचे दही। आता गरम पाण्यात भिजवलेल्या लाल मिरच्या, आल्याचा कीस, शेंगदाणा कूट, मीठ आणि दही घालत हे मिश्रण दळून घ्यायचं। झाली आपली नवरात्र विशेष उपवासाची चटणी तयार। नवरात्र विशेष उपवासाचे नगेट्स करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप वरई, पाव कप साबुदाणा, 2 ते 3 उकडून सोललेले बटाटे, 1 चमचा आलं हिरवी मिरचीचा ठेचा, अर्धा चमचा जिरे, चिली फ्लेक्स, शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल, भगर, साबुदाणा बारीक दळून घ्यायचा। आता उकडून मॅश केलेल्या बटाट्यात आलं, हिरव्या मिरचीचा ठेचा, जिरं, चिली फ्लेक्स आणि तयार केलेलं पीठ, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर आणि मीठ घालत ह्या पिठाचा गोळा करायचा आणि हे पीठ मुरवून घ्यायचं। आता असा रोल करत याला असा नगेट्सचा आकार देत गरम तेलात हे नगेट्स खरपूस तळायचे। झाले आपले नवरात्र विशेष उपवासाचे नगेट्स तयार। खूप छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात हे नगेट्स आणि मेन म्हणजे खूप झटपट बनतात। हाताखाली जे साहित्य असतं त्यामध्येच बनवून तयार होतात। सो सगळ्यात आधी सुरुवातीला इथे एक साधारण कपभर वरई मी घेतलेली आहे। 1 कप वरई असेल तर त्यामध्ये आपण घालतोय पाव कप साबुदाणा। तर झाकण लावूयात आणि हे मिक्सरला याचं पीठ करून घ्यायचं, दळून घ्यायचं। आता हे छान दळून झालं। छान याचं जितकं शक्य असेल तितकं बारीक पूड करून घ्यायची किंवा पावडर करून घ्यायची। बघू शका तर इथे 2 ते 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत। हे बटाटे व्यवस्थित स्मॅश करून घेऊयात। हवं तर किसूनही घेऊ शकता। तर बटाटे छानपैकी मॅश करून झाले। यामध्ये घालूयात आलं आणि हिरवी मिरचीचा ठेचा, साधारण 1 चमचा भर, अर्धा चमचा जिरं। आता यातले जिन्नस बरेच तुम्ही जर खात नसाल नाही घातलेत काहीच हरकत नाही। चिली फ्लेक्स घालणं पण ऑप्शनल आहे। तर यावर घालूयात हे पीठ जे आपण दळून घेतलं होतं। सगळं पीठ घालायची गरज नाहीये, बटाट्यातलं मॉइश्चर ॲब्झॉर्ब होईल इतपतच ते पीठ घ्यायचंय। थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण बरेच जण खात नाहीत उपवासाला, त्यामुळे तुम्ही स्किप करू शकता। बटाट्यामध्ये जेवढं मॉइश्चर आहे त्यामध्ये जितकं पीठ बसेल तितकंच घालायचं, त्यामुळे थोडं थोडं पीठ घालायचं, एक वेळेस खूप सारं पीठ नाही घालायचं। आणि मीठ घालूयात चवीपुरतं। हे छान असं मळून घ्यायचं एकत्र। आता हे पीठ छानपैकी मळून झालेलं आहे। आता यावर झाकण ठेवूयात आणि एक अर्धा तास मुरण्यासाठी हे बाजूला ठेवूयात। आपलं पीठ मुरून तयार होतंय तोवर आपण पटकन उपवासाची चटणी बनवूयात। सो चटणी बनवण्यासाठी इथे मी एक साधारण 10 ते 12 सुक्या लाल मिरच्या देठ काढून गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत। आता या भिजवलेल्या लाल मिरच्या काढूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर इथे तुम्हाला लाल मिरची नसेल वापरायची तर हिरवी मिरची पण तुम्ही वापरू शकता। हिरवी पण असते अशी? हो। थोडासा आल्याचा कीस घालूयात यामध्ये, शेंगदाण्याचा कूट 1 ते 2 चमचे, चवीपुरतं मीठ आणि दही 2 ते 3 चमचे दही। झाकण लावायचं आणि आता याची पेस्ट करून घेऊयात। आणि ही चटणी पण आता इथे आपली तयार आहे। येस, तुम्ही बघू शकता रंग खूप छान येतो आणि कन्सिस्टन्सी आणि चवही खूप छान येते।
आणि आता एक साधारण अर्धा तास हे मुरवून घेतलेलं आहे. चटणी पण आपली तयार आहे. आता नगेट्स बनवायला घेऊयात. तर यातून एक छोटा पोर्शन काढून घ्यायचा आणि हे रोल करून घ्यायचं. हे साधारण पुरीसाठी किंवा करंजी बनवताना जसे आपण हे रोल करतो ना, तसा एक रोल करून घ्यायचा. सो तुम्हाला नगेट्स कितपत जाड पातळ हवं त्या अंदाजाने तुम्ही हे करू शकता. त्याचे हे असे पीसेस करून घेऊयात. खरं हे नगेट्स नसतील करायचे तर तुम्ही हे छोटे छोटे असे वडे पण करू शकता. आणि हे कट झालं की याला असं नगेट्सचा शेप देऊन घ्यायचं. तर हे इतकं खेळत बसायला तुमच्याकडे वेळ नसेल तर मग तुम्ही छोटे छोटे वडे थापून तळू शकता, शालो फ्राय करू शकता. इवन हे तुम्ही आप्पे पात्रामध्ये जरी फ्राय करून घेतलं तरी हे छान होतात. इथे नगेट्स छानपैकी बनवून तयार आहेत आपले. छान असा शेप आलेला आहे त्याला. आता काय करायचं, आता हे नगेट्स आपण तेलही गरम करून झालेलं आहे, तेलामध्ये सोडून फ्राय करून घ्यायचे. खूप हाय हीटवर फ्राय करायचे नाही. स्टीलच्या कढईमुळे काय होतं ना, बऱ्याचदा हे खाली सेटल होतात आणि मग कढईला चिकटून बसतात. आणि आता व्यवस्थित होत आहेत. आता हे छान खरपूसपैकी आपण तळून घेऊया. उपवासाचे नगेट्स इथे मी छानपैकी खमंग खरपूस असे तळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकाल मस्त असा एकसारखा रंग आलेला आहे, खरपूस सोनेरी रंग. छान आणि कुडूम कुडूम बनतात हे. आता हे काढूयात एका टिश्यू पेपरवर. मस्त. आणि आता याच पद्धतीने मी हे सगळे नगेट्स आहेत उपवासाचे ते तळून घेते. हे अतिशय कुरकुरीत बनतात नगेट्स. म्हणजे आत्ताच तुम्ही बघितलं गरम आहेत तरी इतके कुरकुरीत आहेत. आणि बराच वेळ हे असेच टिकतात. म्हणजे उपवासाला जर तुम्हाला पाहुणे येणार असतील आणि काहीतरी वेगळं करायचं असेल तर हे तुम्ही असे रोल करून ठेवू शकता आणि पाहुणे आले की पटकन गरमागरम तळून देऊ शकता. किंवा तळून ठेवले तरी 1-2 तास हे छान असेच कुरकुरीत राहतात, कडक राहतात, मऊ पडत नाहीत.